की महेश शिंदे का नकोत. एकतर त्यांना उपकाराची जाणीव नाही, ते कृतज्ञ माणूस आहे आणि शशिकांत शिंदेच्या वरती आमचा विश्वास आहे. आमच्या पक्षावरती आमचा विश्वास आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या मार्फत शशिकांत शिंदे विधानसभेस कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी अनुभवी असल्यामुळे कोरेगावात मतदारांच्या माहितीसाठी बोलते आहे. आता जे आमदार आहेत ते महेश शिंदे 5 वर्षापूर्वी निवडून आले. त्यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं. त्यांच्या तिकिटावरती महेश शिंदे निवडून आले. निवडून आल्याबरोबर पहिलं काम त्याने केलं की उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्याची सुपारी ज्या एकनाथ शिंदेने घेतली होती त्या शिंदेच्या गटात महेश शिंदे गेले आणि पुढे ते 5 वर्ष तिथेच राहिले. आता ते कोरेगावचे आमदार म्हणून बसत होते, परंतु कोरेगावातला सगळ्यात मोठा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो जरंडेश्वर साखर उद्योग. आमचे 25,000 सभासद कोरेगाव खटाव तालुक्यातले आहेत. त्यांच्या घरातल्या परिवारातली मतं 50,000 बरं आहेत आणि ही मतं एक मताने वागतात. आपल्या तालुक्याचं, आपल्या मतदारसंघाचं चांगलं व्हावं, आपल्या संस्थेचं चांगलं व्हावं म्हणून वागतात. श्री जरंडेश्वरला मानणारे सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आणि आम्ही सगळं लोकांच्या न्यायासाठी, लोकांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी आम्ही काम करणारे लोक आहोत. आमचं आता कर्तव्य म्हणून आम्ही शशिकांत शिंदेना पाठिंबा द्यायचा आम्ही एकमतानं निर्णय घेतलेला आहे. ते यासाठी की महेश शिंदेने जे आमचं 10 वर्षात नुकसान केलेलं आहे ते आमचं भरून निघालं पाहिजे. ते शशिकांत शिंदे काढतील याच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि आमच्या संस्थेच्या आयुष्यातली 5 वर्ष वाया गेली. आता आम्हाला प्रयोग करायला सवड नाही आणि म्हणून आम्ही विश्वासानं शशिकांत शिंदेच्या पाठीमागं राहिलेलो आहोत. आम्ही त्यांना निवडून आणणार, चांगल्या मताने निवडून आणणार. ते अनुभवी आहेत, त्यांना तिथंही चांगली मोठी संधी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. संस्था आमची गतीने काम करायला लागेल आणि कोरेगाव मतदारसंघाच्या भागातलं ते अतिशय महत्वाचे उद्योग आहे आणि त्याला चालना मिळेल आणि आम्ही गतीनं कामाला लागू. आणि ह्या अपेक्षाने आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहे. आम्हाला आमचा श्री जरंडेश्वरच्या वरती विश्वास आहे आणि मी पत्र असे लिहिलेले आहेत की महेश शिंदे का नकोत. एकतर त्यांना उपकाराची जाणीव नाही, ते कृतज्ञ माणूस आहे. उद्धव ठाकरेंचा जसा विश्वासघात केला तसं माझा आणि माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या जनतेचा विश्वासघात केला. त्यांना काही जाणीव नाही कोणी काय आपल्यासाठी केलेलं. आणि शशिकांत शिंदेच्या वरती आमचा विश्वास आहे. आमच्या पक्षावरती आमचा विश्वास आहे. आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे. ते आमची मदत निश्चितपणानं करतील. आणि महेश शिंदेने हे आम्हाला आश्वासन दिलं पण त्याने काही केलं नाही.